त्याचे अध्यक्ष हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामांच्या तपासणीसाठी. पण शासकीय कामामध्ये, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये, इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे, भ्रष्टाचार, कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे PA आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली. 102 नंबरच्या खोलीमध्ये गेल्या 3 दिवसापासून ही रक्कम जमा होत होती. 5.5 कोटी रुपये जमा झाले आणि 10 कोटी पुढल्या 2 दिवसात जमा होणार होते. लक्षात घ्या, 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता. 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीनं सांगतोय. 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत. 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत. नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली. सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली. त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. हे राज्य कुठे चाललं आहे? शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे माजी आमदार आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट गेली. खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे. ते नेहमी लढत असतात. गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली. तेव्हा 102 मधले जे लोक होते, गोटे आणि शिवसैनिक येत आहेत हे कळल्यावर घाईघाईनं टाळ्या लावून पळून गेले. आमची अशी मागणी होती शिवसेनेची, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, अँटी करप्शन ब्युरो जे आहे जिल्हा त्याचे प्रमुख यांनी येऊन ही खोली उघडावी, त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. 4 तास 5 तास अनिल गोटे आणि शिवसैनिक तिथे ठिया मांडून बसले, तरीही ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले. जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात, EOW, ED, त्यांचं काम आहे. एवढी मोठी रक्कम 5 लाखासाठी तुम्ही गुन्हे दाखल करता ना. शेवटी लोकांचा आणि आमच्या शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे सगळे लोक आले. त्यातले टाळ उघडलं आणि अजून पैशाची मोजणी सुरू आहे. बाकी लोक फरार आहेत. आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल. आता सगळे काखावर करतील, तो मी नव्हेच. पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ED आणि CBIकडे देण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या 2.5 वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीनं कसे पैसे जमा झाले. आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षानं 100 कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती आहे. हे आमचं राज्य आहे. फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. एकनाथ शिंदेंच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. वित्तमंत्री अजित पवारांच्या काळातलं हे आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात, कोट्यावधी रुपये. विश्रामगृहात पैसे जमा केले जातात. गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा. ही अवस्था या राज्याची. काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? त्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गतच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना, लाचलुचपत प्रतिबंधक. मग हे लाचलुचपत प्रतिबंधक फक्त तुमच्या राजकीय विरोधकांसाठी वापरणार? इतरांचं काय? अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा.
गुन्हा दाखल करा. जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल, तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, बरं का. तुम्ही स्वतः भ्रष्टाचारांना सडलेले असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत आणि तुम्ही भ्रष्टाचारांना वाचवताय. कारण तुमचं सरकार हे या दलदलीतून निर्माण झालं आहे भ्रष्टाचाराच्या. विधानसभेपर्यंत भ्रष्टाचार पोचला, लक्षात घ्या. आम्ही यांना मंदिर म्हणतो लोकशाहीचं. राहुल नार्वेकर तिथे अध्यक्ष झाल्यापासून, हा भ्रष्टाचार सरकार बनवण्यापासून, बहुमताच्या चाचणीपासून आणि बेईमानी संदर्भात निर्णय देण्यापासून, तो अशा प्रकारे अंदाज समितीच्या अध्यक्षानं 15 कोटी रुपये सरकारी जागेत गोळा करण्यापर्यंत भ्रष्टाचार. अर्जुन खोतकर यांच्यावरती काय कारवाई होणार आहे चेअरमनवर? काय? माझं सरळ मागणी आहे की सगळ्यात आधी ज्याच्या नावावरती खोली होती त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या तपासाला कालमर्यादा. राऊत साहेब, तुम्ही म्हणताय की अर्जुन खोतकर आणि जे काही आहेत, जो तुमचा आरोप आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, फडणवीसांकडे मागणी करतात, पण समजा जर ते झालं नाही तर मग पुढे तर काय करणार तुम्ही? महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या शिकलात गटांगळ्या खातोय, अजून 2 गटांगळ्या खाईल. भ्रष्टाचाराच्या संदर्भातली लढाई आम्ही लढतो आहोत, लक्षात घ्या. काय करतोय तो मुलुंडचा नागडा पोपटलाल? काय करतोय? दुसरा कोणत्या पक्षाचा असता अंदाज समितीचा अध्यक्ष तर एवढाला हा टाना वाटाना उडा मारत तिथे गेला असता धुळ्यामध्ये, बरोबर ना, आणि त्या दारामध्ये 102च्या उपोषणाला बसला असता. आता काय करतोय? भुजबळ मंत्रिमंडळात आले, अंदाज समितीच्या अध्यक्षांसाठी 15 कोटी रुपये जमा झाले. त्या समितीत कोणकोणात नावं जरा बघा, सगळे महान लोक आहेत. पण हे पैसे जमा झाले अध्यक्षासाठी, हे आता उघड झालेलं आहे. पण त्यांना वाचवायचा प्रयत्न कोण करणार? एकनाथ शिंदे करणार, देवेंद्र फडणवीस करणार, अमित शहा करणार, कळलं. आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला 100 रुपये, बरं का, 500 रुपयावरती तुम्ही आर्थिक गुन्हे शाखेत नोंद करणार, EOW तपास करणार, मग तो तपास ईडीकडे जाणार, मग त्यांना अटका होणार. ही 5.5 कोटी आणि 15 कोटीची केस ही ईडीची फिट केस आहे. याच्यामध्ये ईडीनं हे मनी लॉन्ड्रिंग आहे. हा पैसा आला कुठून? गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे. ठेकेदारांची भ्रष्टाचाराची कामं, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेली कामं वाचवण्यासाठी हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे. मी ईडीला पत्र लिहिणार आहे, मी ईडीला सांगणार आहे हा पैसा कुठून आहे, हे मनी लॉन्ड्रिंग आहे. तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगची व्याख्या कळत नसेल तर मी तुम्हाला सांगतो काय आहे ती ईडी संचालकांना. हा, पण यासाठी सरकारनं गुन्हा दाखल केला पाहिजे. अर्जुन खोतकरांना अटक करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी आता संजय राऊत यांच्याकडून करण्यात येते. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड सापडलंय. 1,84,84,200 रुपयांची रोकड जप्त. पोलिसांना 102 क्रमांकाच्या खोलीत कोट्यवधींची रक्कम सापडली आहे. अनिल गोटेंचा तो आरोप खरा ठरलाय. अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकांच्या रूममध्ये कोट्यवधीची रोकड सापडली आहे. खोली नंबर 102चं रहस्य काय असा सवाल आता संजय राऊत यांच्याकडून उपस्थित केला गेलाय. धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी 5 कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102ला बाहेरून कुलूप लावून तिथेच ठाण मांडले होते. त्यानंतर पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या खोलीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी खोली क्रमांक 102चे कुलूप कटरने तोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला. खोलीत घेतलेल्या झडतीत तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. अनिल गोटे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.